कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. ती अवखळ वेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन. गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी, जीने की उम्र थी. दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे. वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे. वो दिन भी क्या दिन थे.
श्रीमान विशंभरदास कामचंद नय्यर विद्यामंदिर सावेडी अहिल्यानगर शाळेच्या सन 2003-4च्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचे आज स्नेह संमेलन. या कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे आदरणीय प्राचार्य, माननीय शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मित्रमैत्रिणी यांचे आज शाळेच्या प्रांगणात सहर्ष स्वागत आहे. आई वडिलांनंतर जर कोणी आपल्या आयुष्याला आकार देण्याचे काम करत असेल तर ते म्हणजे आपले मुले. आणि घरानंतर जर कोणती माणूस आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवत असेल, शिक्षणाचे ज्ञानामृत पाजत असेल तर ती वास्तू म्हणजे आपली शाळा. म्हणूनच म्हणावेसे वाटते, आवडते माझं मनापासून शाळा, आवडते माझं मनापासून शाळा, लावी ते लढा जशी माऊली वाढ. शाळेत असताना सर असं वाटायचं लवकर मोठं व्हावं, कॉलेजला जावं. पण मोठं झाल्यावर कळतं की खरंच नुसतं शाळेतच होतं. पण हे कळायला खूप उशीर लागला. आयुष्याच्या वाटचालीत आम्ही सगळे स्थिरस्थावर झालो आहोत, आपापल्या क्षेत्रात रमान झालो. पण शाळेत जायचं मात्र विसरूनच गेलो. शाळा संपून खूप काळ होता आणि 5-6 वर्षांपूर्वी आमच्यातल्याच काहींच्या पुढाकाराने व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला आणि मग सुरू झाला एकमेकांचा संपर्क. ग्रुपच्या माध्यमातून न होईना सर्वजण एकमेकांना ओळखायला लागले. मग जागे झाले शाळेतील आठवणी. मग आपण सर्वांनी शाळेत एकत्र भेटायचे यावर सर्वांचे एकमत झाले. पण भेटण्याचा दिवस ठरवताना 5-6 वर्षे निघून गेली. अचानक गेल्या आठवड्यात आमच्या नंतरच्या बॅचचे फोटो ग्रुपवर बघितले आणि मग मात्र सर्वांनी फारच मनावर घेतले. परत चर्चा सुरू झाली. कार्यक्रमाचा दिवस ठरवताना परत तारीख पे तारीख या फार वेळ गेला. पण शेवटी आजचा दिवस उजाडला. आजचा दिवस आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. कारण आज आपल्या शाळेच्या प्रांगणात गुरु शिष्यांचा संवाद होणार आहे, बालपणीच्या मित्रमैत्रिणींची भेट होणार आहे. शाळेचे ऋण व्यक्त करण्यासाठी व सगळ्यांना भेटून आनंद व्यक्त करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. तर सगळ्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपल्या शाळेमध्ये आपण सर्व विषय शिकलेलो आहोत. सो आता मी इंग्लिशमध्ये सर्वांचं वेलकम करणार आहे, स्पेशली आपले जे मान्यवर आहेत त्यांचं. सो आय वुड लाईक टू वेलकम पवार सर. सो पवार सर इज द प्रिन्सिपल ऑफ श्रीमान विशंभरदास कामचंद नय्यर विद्यामंदिर सेकंडरी सेक्शन. I would like to welcome Davi madam. Davi madam is our subject teacher, and Bhosle madam is also our subject teacher, and most important Dharge Maushi. And I welcome all of you on the behalf of 10th standard, the batch of 2003-4. As per our tradition, I would like to request all the dignitaries to come forward for the puja.
आपल्या वर्गाचा टॉपर अंकुश कत्तर, अजिंक्य धवन, अंबादास सरोदे आणि गागरे संगीता. सो या सर्वांना आपण 2 मिनिटाचं मौन पाळून श्रद्धांजली देणार आहोत. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एखाद्या दगडाला शिल्पकाराने विकृतीने सुंदर शिल्पात परिवर्तित करून दगडाचे जीवन सार्थकी लावावे, अगदी तसेच आपल्या या शाळेने आपल्या जीवनाचा पाया रचला. गुरुजनांनी शिकवलेले पाठ, केलेले उपदेश आणि प्रसंगी दाखवलेले 14वे रत्न म्हणजे केलेली शिक्षा, या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे आपण सर्व विद्यार्थी आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. म्हणूनच आपण सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशिवाय हे स्नेह संमेलन पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच आज आपल्या उपस्थितीत सोहळ्याला एक वेगळा साथ देते. आपल्या ज्ञानदानाची परतफेड होणे खरे तर अशक्य. तरी आजच्या दिवसाचे औचित्य साधून आपल्या गुरुजनांचा सन्मान व सत्कार आपण नक्कीच करू शकतो. तर सर्वप्रथम मी फुलाची पाकळी होऊन आम्ही आमच्याकडच्या काही वस्तू तुम्हाला देणार आहोत आमची मेमरी म्हणून. सो आम्हाला माहिती जास्त काही मोठं नाहीये, पण
आला तुम्हाला आमची आठवण आली यातच आमचं खूप मोठं आहे की जे करून आम्ही तुम्हाला जे ज्ञान दिले ते ज्ञानाची कुठेतरी तुम्ही जाणीव ठेवलेली आहे आणि त्याच्यातून तुम्ही घडत गेलेले आहे. तुमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी माझ्याकडनं सगळ्यांना शुभेच्छा. त्याबद्दल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जर कोणाला इच्छा आहे आपला मनोगत व्यक्त करायची त्यांनी आवर्जून पुढे यावं. असा चान्स तुम्हाला परत कधी मिळणार नाही. पुन्हा आपल्या बरोबर कम्युनिकेट करण्याचा चान्स तुम्हाला परत मिळणार नाही. त्यामुळे स्वतःहून आवर्जून पुढे या आणि काय आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे करा. मी सध्या आता एमआयडीसी मध्ये जॉबला आहे. इतिहास आणि मराठी खूप छान पद्धतीने शिकवलं आहे. ते आपल्या लाडक्या जगताप मॅडम आज त्यांचे आता आगमन झाले आहे. स्वागत करते. माझं नाव रामदास पातोरे. मी सध्या एमआयडीसी मध्ये जॉब करतो. काळे आणि मी फार्मासिस्ट आहे. माझं नाव कांतीलाल सावळे आणि नाशिक गृहनिर्माण माडा आहे ना त्याच्यामध्ये मी जॉबला पण आहे. नगरपालिकेमध्ये बसल्याचे गाव. मी कैलास बाबासाहेब गरजे. माझा इथंच नगर शहरातच लोकल ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. माझं नाव ज्योतिराम भास्कर. माझं पण आहे. माझं नाव किरण नंदकुमार वाटागळे. माझा पेंटिंग कॉन्ट्रॅक्टचा बिझनेस आहे नगरमध्ये आणि ऑर्डर पण आहे. माझं नाव बाबासाहेब बोपट पसाटे. माझा इंटेरियर फर्निचरचा व्यवसाय. नमस्कार सर्वांना. मी सचिन बालाजी साळे. मी डेंटिस्ट आहे. माझे 2 क्लिनिक आहेत. एक नगरमध्ये आपल्या श्राम चौकामध्ये आहे शिलागार रोडला आणि एक दुसरे क्लिनिक सुपाया नगर पुणे हायवेला सुपाया गावी आहे. विकास चंद्रकांत नगर मी प्लंबिंगचे कॉन्ट्रॅक्ट आहे. मी अमोल पांडुरंग फडके. माझा हॉटेल व्यवसाय आहे तिसगावमध्ये. विजय सीताराम लंकर गोलेगावमध्ये माझा हॉटेल आहे. माझं नाव सांगितलं तर सगळ्यांना चांगलं बसलं. माझं नाव दत्तात्रय चंद्रकांत शिंदे. माझा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे. माझं नाव महामहिम विशाल चंद्रकांत. माझं नाव महामहिम विशाल चंद्रकांत. मी आवडत संबंधित थोरात. मी मॅनेजिंग आहे. मी सुरेश जिल्हा परिषद नगर इथं सध्या जॉबला आहे. सध्याला वास्तवला राहुल आहे. मिसेस पंच समिती राहुलला जॉबला आहे. थँक्यू. विजय भागवत होता. फेड बँकमध्ये ब्रांच मॅनेजर आहे. अतुल दामले. मी भुवनेश इंडिया कंपनीमध्ये जॉबला आहे. माझा पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आहे. माझा व्यवसाय
मी मेकअप आर्टिस्ट आहे. माझ्या मिस्टरांचं हॉटेल आहे आणि राजधानी विभागात कामाला. आणि मला 2 मुलं आहेत. मुलगी 10 वर्षाची आहे, मुलगा 12वीला आहे. गीतांजली मोहन मुंडे. माहेरचं नाव अश्विनी मधुकर काकेट आहे. सासरचं अश्विनी अविनाश लांडगे. मी हाऊसवाईफ आहे. मी काय 10वीला आहे, मुलगी 5वीला आहे आणि मिस्टर बाळूजमध्ये मॅनेजर म्हणून आहे. अर्चना धन्यकुमार पाटील. माझं सासरचं नाव अर्चना गणेश भूमकर. आम्ही दोघंही व्यवसाय ॲडव्होकेट आहोत. मला 2 मुलं, 1 मुलगी 1 मुलगा. माझा मुलगा आता 10वी पास आउट झाला आहे, मुलगी 6वीत आहे. मी पुण्यात राहते. आशा सुरेश काळे माहेरचं नाव आणि सासरचं नाव आशा विठ्ठल वांडे. फ्रूटचा व्यवसाय, मी गृहिणी आहे. माझं माहेरचं नाव जोशी सुषमा लक्ष्मीकांत. सासरचं नाव पाठक निलिमा निलेश. माझे मिस्टर रांजणगाव मध्ये बडे कंपनी टीचर आहेत. मला 2 मुलं आहेत. दीपाली बबन रोटे आणि सासरचं नाव दीपाली भास्कर रोटे. माझे मिस्टर ॲक्सिस बँकेत जॉब आहे श्रीगोंदा. माझं माहेरचं नाव सरोज किशोर चव्हाण. सासरचं नाव सरोज अमित तोडकर आणि मिस्टर एक्सपायर झालेले माझे आणि 2 मुलं आहेत माझे. मी गोदावरी मदर शिंदे. सासरचं नाव सोनाराणी जाधव. मी सगळ्यांमध्येच आहे आणि SSLP स्कूलमध्ये देवदूतला असते. माझं नाव साधना नानासाहेब जराड. सासरचं नाव साधना प्रशांत गवडीचे. मी एक टीचर आहे. मी बारामतीला राहते. मला 2 मुलं आहेत. माझं मातेचं नाव सविता हनुमंत गरवडे आणि सासरचं नाव सविता विलास रोडे. माझे मिस्टर मराठा महासंघाचे अध्यक्ष आहे आणि इथे नगरमध्येच असते. मला 2 मुलं आहेत, 1 मुलगी आणि 2 मुलगा. मुलगी 10वीला, मुलगा 10वीला. मनीषा विष्णू सुपेकर. सासरचं नाव मनीषा सतीश शिर्के. मी भिंगरला असते. LIC मध्ये जॉबला आहे. माझे मिस्टर कुन्नूर मॉल सावेडीमध्ये आहे. मला 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी. माझं नाव आरती विलास कराळे. माहेरचं सासरचं नाव आरती प्रकाश शेळके. मला 2 मुली आहेत. माझं पाच. नाव सांगायची गरज नाही मॅडम, निवड सायली दिलीप राक्षे. आता सासरचं नाव मृण्मयी मतदार कुलकर्णी. मी सध्या प्रायमरी टीचर म्हणून पुण्यात सत्तरवेट स्कूलमध्ये जॉब करते. मिस्टर IT कंपनीत आहेत बाडेरला आणि मला 1 मुलगा आहे. माधुरी पांडुरंग माहेरचं नाव. सासरचं नाव माधुरी महेश भागवणकर आणि मी एक टीचर आहे. 8th 9th 10th शिकवते आणि मला सांगायला खरंच खूप अभिमान वाटतो. मी इंग्रजी विषय शिकवते आणि माझा इंग्रजीचा यावर्षीचा टॉप स्कोर 94चा आहे. तुमच्यापैकी कोणाला जर मनोबल व्यक्त करायचं असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे या, नाहीतर माझ्याकडे नावांची लिस्ट आहे. मी खरंच नाव अनाऊन्स करेन. वर्ग आणि इथे जमलेले माझ्या बालमित्र, आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत खास करून शाळेतल्या जुन्या आठवणी जाग्या करण्यासाठी. आमची बॅच आहे तशी तुमच्या समोर आता हसली. मुली बोलायला लागले का मुलं हसली. म्हणजे ही सवय आमच्या अतिशय जुनी सगळ्याच्या अंगात आहे. फार काय बोलूच वाटत नाही कारण की आज 22 वर्षानंतर आम्ही सर्वजण एकत्र आलो. खास करून पवार सर, जगताप मॅडम, भोसले मॅडम, दळवे मॅडम आणि धाडगे मावशी. म्हणजे आठवणीतला उजेडा त्याच्यासाठी काय बोलून काय नाही. म्हणजे आम्ही वर्गात असताना मुलं मुली एकत्र बोलत नसायचो, चिडवायचो, हे करायचो ते करायचो. पण का कोणास ठाऊक की आता शनिवारी एक बॅच झाली, त्यांचं गेट टुगेदर झालं. गेट टुगेदर झाल्यानंतर इंस्टाग्राम फेसबुक इकडे तिकडे व्हायरल झालं आणि आम्ही झोपलेले थोडे जागे झालो. आम्ही ऍक्टिव्ह मध्ये होतो सगळे, पण एक 10 मुली 2-3 मुलं 7-8 अशी कनेक्टिव्हिटी होती आणि काय करायचं. मग आम्ही
सर म्हणाले तू कधी बनी. मला मुलं मुली विचारायचे तू सरांच्या कामावर घातलंय का, मॅडम काय म्हणताय. म्हणलं त्याची काळजी करू नका, आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू. मग सगळेजण असं संदीपने मला घेतलं, तागडने मला घेतलं, गीताने घेतलं, साधना ऍक्टिव्ह झाली, अर्चना ऍक्टिव्ह झाली, जोशी मॅडम ऍक्टिव्ह झाल्या, आमचा क्रांतीलाल ऍक्टिव्ह झाला. म्हणजे सगळ्यांचं नाव घेत बसलो तुम्ही म्हणतात, प्रत्येक जणांचं काय सांगत बसला. पण फार काही गोष्टी आहेत. आज शाळेतलं म्हणजे शाळेची फी भरायला आमच्याकडे पैसे नसायचे. सरांनी 11:30ला सांगितलं जा शाळेचे पैसे घेऊन या, फीचे पैसे घेऊन या. आम्ही जायचो महिंद्रपेठेवाल्याच्या वेरीमध्ये पोर. एकदा दोनदा असाच विषय झाला. मुलं 11:30ला जातात आणि 2:30 वाजता शाळेत जातात. कुणीतरी सरांच्या कामावर घातलं. तर घातल्यानंतर एक भुगलकर सर आणि पवार सर, सरांच्या बुलेटचा आवाज येईल म्हणून सरांनी इथेच बुलेट लावली. बुलेट लावल्यानंतर सर ज्वारीतून भुगलकर सर दोघं वाट काढत आले. खालचे खाली वरचे काय अशी अवस्था त्यावेळेला झाली. म्हणजे सांगायचं तात्पर्य की आमच्याकडे खरंच पैसे नव्हते, सगळे सर्वसामान्य घरातलेच होते. फार कोणाचं माझं मला वाटतं वडील कुठे सारखे नोकरीला नव्हते किंवा काही नव्हते. माझी आई तर भाजीची पाठी घेऊन शाळेत द्यायची, भांडवाडला म्हणायची पावसाला आम्ही कुठून पैसे भरायचे. या सगळ्या गोष्टी भोसले मॅडमनी मला जोडून पाहिलेले, कारण त्या तिथंच ते मला शाळेच्या आठवण मित्रांनो मैत्रिणी काय जागा करायच्या आपण सगळ्यांनी, की आपण कुठं होतो कुठं आलो. आज मी एक व्यावसायिक आहे, आपले बरेचसे जण व्यावसायिक आहेत, मुली शिक्षिका आहेत, काही गृहिणी आहेत. पण बरं वाटतं की लहानपणी आपण ह्या उद्याला पोचू का नाही पोचू ह्या गोष्टी आपल्याला माहित नव्हत्या. त्या सगळ्यांचा खालीचा वाटा आपला आणि सिंहाचा वाटा आपल्या शिक्षकांचा सगळ्यांचाच होता. म्हणजे काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं, कुठून सुरुवात करायची काय नाही करायचं. 4 दिवस तुम्ही मला तेव्हा बडबड करत होती काय बोलू आता नेमकी काय. पहिली ते 10वीचा प्रवास होता, कपडे नीट नसायचे, काय नसायचं, काय नाही करायचं. पण सर आणि मॅडम तुम्हाला सांगतो, आम्ही इयत्ता पहिली ते 10वी 1 रुपया मी तर शाळेचा दिला नाही. माझ्याबरोबर नाहीच दिला, परिस्थिती नव्हती, काही नव्हती, परिस्थिती नव्हती, काही नव्हती. पण सरांचा धाक फक्त हा आता कळतोय की तो फक्त त्यावेळेस वाटत पैसे मागतात आपल्याला, मांडवण पैसे मागतात, पैसे तर नाही येतात शाळेत, काय करायचं. पण आज कळतं तो फक्त वरतून धाक होता, शिकवण्यासाठी होता. या सगळ्या गोष्टी कुठं नसायचे, सॉक्स नसायचे, टाय नसायचा, टायची जर ते जर तुटलं तर काय करायचं. माझ्या बरोबर आम्ही किती जण सुतळी लावायची, काय करून घ्यायचं, अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि आपल्या वर्गाची गंमत काय सांगायची, ज्यावेळेस सगळ्या शिक्षकांना आपण वेळेसारखं करायचो तर त्यावेळेस फक्त बुलेटचा आवाज एकदा ऐकला की वर्ग त्या झाडापासून तिथपर्यंत कसा शांत बसायचं मी तुम्हाला सांगायची गरज नाही. बुलेट चालू झाली की आनंदी आनंद, बुलेट आली का एकदम चिडचिड. या सगळ्या आठवणी आपल्या सगळ्यांना माहिती. मी तुम्हाला मॉनिटर होतो, जगता मॅडम एकदा माझीच म्हणजे मुलींनी मॅडमला सांगितलं मॅडम अजूनच नाव तुम्हाला दाखवतो. मॅडम म्हणजे ठीक आहे मी बघते म्हणायची गमत. एक दिवस मॅडम नकळ खिडकीजवळ उभं राहिल्या आणि माझ्याकडे पाहत होते. मी तर मुलांशी गप्पा मारत होतो, माझं टार्गेट फक्त मुलींची नावं द्यायचं. आणि मी जुनी नाव आहेत मॅडमला दाखवली. मॅडमनी 8 मुलींची नाव होते. मॅडमनी मला म्हणजे 8 मुलींचा मार मला एकट्यालाच काढला आणि त्यावेळेस मुली हसल्या अशा सगळ्या. आज म्हणजे सर सांगायला काय बोलू काय नाही असं सुचत नाही. एवढं तुमच्या सर्वांमुळे आम्ही सगळे घडलो. आज तुम्ही पाहिलं प्रत्येक जण काही ना काही करतोय. फार आनंद आहे या सगळ्या गोष्टीचा. आणि आज आम्ही 22 वर्षानंतर सर्वजण एकत्र आलो आणि खास म्हणजे तुम्हाला सगळ्यांना पाहण्यासाठी. शाळा तर आमची जुनी होती की आता नाही, पण नवीन इमारत आता उभी राहिली. पण आज सगळे एकत्र आले. आमचं जवळपास पटसंख्या 80 होती. 80 मध्ये आता आम्ही जवळपास 30-40 जण इथं आहोत. त्याच्यापेक्षा आनंद अजून काय पाहिजे. बस एवढं बोलून माझे 2 शब्द सर्वांनी आज आले त्याबद्दल सर्वांच्या मनपूर्वक मी आभार मानतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर मी पण तुम्हाला 22 वर्षानंतर मॅडमला पण पाहिले, बाकी आणि मावशीला पण मी खूप वर्षानंतर पाहिले. सरांची आणि भोसले मॅडमची माझी गाठभेट झालेली याच्या आधी. पण सर आज असा फरक समजतो की आज आपण शाळेमध्ये असताना आपण टेबलच्या त्या साईडला बसायचो आणि आज आपण टेबलच्या ह्या साईडला आलेलो आहे. तर म्हणजे काय बोलावं ते सुचत नाही. पण मॅडम ज्यावेळेस तुम्ही नवीन ज्यावेळेस शाळेमध्ये आल्या होत्या ना
त्यावेळेस मला असं वाटतं तुम्ही मराठी आम्हाला शिकवायचं, मराठी आणि इतिहास मी शिकवायचा आम्हाला, बरोबर? हां. त्यावेळेस म्हणजे मॅडम सुद्धा आले ना की सगळे एकदम वगैरे शांत राहिले, पण आणि मॅडमच्या क्लासला सगळ्यांची उपस्थिती पण असायची, चांगल्या प्रकारे उपस्थिती असायची. आणि जेव्हा मॅडमचं म्हणजे लेक्चर असेल तर मी सुद्धा खूप घाबरायचो. कारण काय होतं, हाईट थोडी जास्त असल्यामुळं आम्हाला मागच्या मुलांना दिसत नव्हतं, तर आम्ही अमोल भडके, आम्ही बालाजी वगैरे मागेच बसलेलो असायचो. आणि दुसरी गोष्ट अशी की सरांमुळे, पवार सरांमुळे इंग्लिशला खूप मदत झाली. ऍक्च्युली सरांनी जे रोज शिकवलं सगळ्यांना, सर्वच शिक्षकांनी शिकवलं. पण सर आज ज्यावेळेस इथून जातो शाळेतून ना, तर त्यावेळेस आपली शाळा समजा हाईटला थोडी कमी होती, पण आज ज्यावेळेस शाळेत राहतो त्यावेळेस असं वाटतं की खरंच आपण या शाळेत शिकलो, किंवा मग आज झाडी वगैरे पाहिली तर खूप आनंद झाला सर, मला छान वाटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व मित्रांना मी आठवीपर्यंत राहिलो इथं आणि नंतर दुसरीकडे गेलो काही कारणास्तव, पण जे काही माझे जे जुने सर्व मित्रमैत्रिणी होते आज त्यांना भेटून मला नक्कीच खूप छान वाटते. आणि सांगायचं असं की प्रत्येक जण एकमेकाशी कनेक्टेड राहा, ठीक आहे. प्रत्येक जण ज्याच्या लाईफमध्ये सगळेजण बिझी असतात, म्हणजे इव्हन आपल्या ग्रुपमध्ये असं कोणाला काही जरी अडचण असेल तर आपण ते सर्वांनी एकमताने सोडवली पण पाहिजे. फक्तच ग्रुपवरती चॅटिंग करण्यात काही अर्थ नाही, ठीक आहे. प्रत्येकाला लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात तर आपण त्याला सुद्धा एकमेकांना हेल्प केली पाहिजे, ठीक आहे. सांगायला भरपूर बोलत बसल्यात, पण अजून कोणाला बोलायचं असेल तर बोला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळपासून मुलींनी भरपूर एफर्ट्स घेतले डेकोरेशनसाठी. मुलींचं सुद्धा अभिनंदन किंवा थँक्स त्यांच्यासाठी, ठीक आहे. आणि आज संडे असून शिक्षक लोकांनी पण आपल्यासाठी एवढा टाइम दिला सर, तुमचं सुद्धा मनापासून खूप खूप आभार. खूप छान वाटलं सर्वांना पाहून पुन्हा एकदा मला. थँक्स लॉट. त्याच्यामुळे सगळे मॅडम शिक्षक परत पाहायला मिळाले आपल्याला. सगळे मॅडम शिक्षक आहेत तशाच दिसतात मला अजून, त्यांच्यात काही बदल नाही. डॉक्टर मॅडम आपल्याला मराठी शिकवायच्या, त्यांची कविता शिकवण्याची पद्धत मला अजूनही आठवते. अशा कविता शिकवायच्या की शिकवता शिकवता त्या कवितेचे सगळे उत्तर पाठ व्हायचे. आणि पवार सर त्यांची मी एक आठवण सांगते. मी हाईट कमी असल्यामुळे पहिल्याच बेंचवर असायचे. एक सर इंग्लिश लिहायला सांगायचे, तर डेट शब्द चुकला होता माझ्याकडून. डेट शब्द, पण मी कसा लिहिला DETA. सरांनी मला एक फटका मारला होता डोक्यात त्यावेळेस, पण तो शब्द मी अजून विसरले नाही. आज मी माझ्या मुलांना सुद्धा ते सांगते की आज ज्यावेळेस त्यांनी ती मला शिक्षा केली होती ती मी चूक सुधारली, तो शब्द माझ्या अजूनही लक्षात आहे. आणि भोसले मॅडमचं आरे म्हणण्याची ती पद्धत ती सुद्धा माझ्या अजून लक्षात आहे. आणि त्या काय करायच्या, मुलींना प्रश्न विचारायला लावायच्या, मुलांना उत्तर द्यायला लावायचे. ही एक पद्धत मला अजून लक्षात आहे. त्याच्यामुळे प्रश्न उत्तर शाळेतच पाठ होऊन जायचे. त्याच्यामुळे अजून ही आठवण्याची आणि शिकवण्याची पद्धत मी तर अजून कुठे नाही पाहिली. आपले शिक्षक होते आणि त्यांच्यामुळे आपण इथे पोहोचलो, त्याच्यामुळे त्यांचे मी आभार मानते. आणि अशी शाळेत झालेला बदल, पहिली शाळा आताची शाळा खूप प्रगती झाली आहे. आणि मुलांना हे सांगू इच्छिते की खरंच शाळा आपली खूप सुंदर झाली. 22 वर्षानंतर पहिल्यांदा शाळेत आलोय, त्याच्यामुळे खूप आनंद वाटतोय सर. खूप थँक्यू. मी या शाळेत जे शिकले ना, मी स्वतः आता MA BEd झाले, पण ती कुठेच गोष्ट शिकली नाही. मी BEd केलं, मी MA केलं, ग्रॅज्युएशन केलं, पण जे शाळेत शिकले ना 1ली ते 10वी तसं शिक्षण नाही कुठं मला नाही आलं शिकायला. आता नंतर समाज कल्याणमध्ये 5 वर्ष सुपरवायझर म्हणून जॉब केला. आता सध्या जॉबवर नाही, घरीच असते, पण तिथेही केला, समाज कल्याणमध्ये केला. पण जे शाळेत शिकलो मॅडम ते नाही कुठं शिकलो. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्हाला अजून पण कुठं असं कोणी इंग्लिश लिहिताना जरी दिसलं ना की मला पवार सरांची आठवण येते. का माहिती ना, आपल्या बँच शेजारी ठेवलेल्या असायच्या ना, सर बँचच्या दोन्ही बँचच्या मधून एक हे काढायचे, रस्ता
माझ्या शाळेचं नाव आहे 1 नंबरला आहे आणि अभिमान वाटतो की आपण या शाळेत शिकलो. म्हणजे जरी आम्हाला काही येत नव्हतं त्यावेळेस आम्हाला काही कमीपणा वाटत नाही. म्हणजे आम्ही इथून शिकून गेलो ना ते आमच्या आयुष्यात प्रत्येक क्षणाला प्रत्येकाला उपयोगी पडतंय. खरं की नाही? आणि मला सांगते आम्ही जरी इथं आलो आमच्या जवळ कुठल्या गोष्टीची काही कमी जास्त पण आम्हाला इथल्या मैत्रिणींनी कधी जाणून नाही दिलं की तुमच्याकडे कुठल्या गोष्टीची कमी आहे. जाणून दिलं का? नाही जाणवलं का कधी? आणि मला वाटतं अजून पण तोच बालिशपणा सगळ्यांमध्ये तसाच जिवंत आहे की नाही? आणि कायम स्वरूपी हा बालिशपणा असाच ठेवा. आणि या ठिकाणी आता मला माहित नाही कोणाला कितपत हे वाटतं योग्य. मला काय एवढा बोलायचा अनुभव नाहीये पण मला तरी बोला वाटलं का कारण ह्या शाळेने मला खूप काही दिलं म्हणण्यापेक्षा आपण इथून जाताना इतक्या साऱ्या आठवणी घेऊन गेलो म्हणजे कॉलेजला गेलो ना तरी पण शाळेची आठवण येतच होती. फक्त इथपर्यंत की सगळे इथपर्यंत येऊन एकत्र जमा होत नव्हते. प्रत्येकाच्या मनात कुठेतरी भीती होती की अरे आपण आता कसं भेटणार, ज्याचे त्याचे लग्न झाले, जे आपल्या आपल्या संसारात बिझी. पण आपण हा वेळ काढला पाहिजे दर वर्षातून एकदा तरी. काय वाटतं? 9 वर्षातून एकदा आले. कुठल्याही गोष्टीला योग असतो. बरोबर आहे की नाही? हा पण तसं नाही. आता इतके वर्ष लागले पुढच्या वर्षी नक्की आपण वर्षभरात एक डेट फिक्स करून परत भेटावं असं वाटतंय का? एकमेकांना त्रास द्यायला खरं की नाही? हा त्याचबरोबर मॅडम सर इथं आमच्या विनंतीला मान देऊन आले. ह्यात सगळ्यात खूप भारी वाटतंय कारण प्रत्येकाचं बिझी शेड्यूल एवढं सोडून तुम्ही आमच्यासाठी आलात त्यामुळे तुमचं खास धन्यवाद. ओके शाळेत असताना म्हणजे आता तुम्हाला थोडासा विश्वास बसला नाही की मी सगळ्यात गरीब विद्यार्थी होतो. मी आणि आनंद आणि दोघं गरीब विद्यार्थी होतो. आता बोलायची संधी भेटली असा पण गरीब आहे. आता सरांना डॉक्टर मॅडमला सगळ्यांना आपली पहिल्यापासूनची आतापर्यंत सगळी परिस्थिती माहिती. कारण जसं प्रदीप मी आणि सचिन सगळ्यांनीच सर्वांनीच चांगला म्हणजे जे आहे ज्या घटना घडल्या ज्या घटनेतून आपण आलो आणि जे संघर्ष आपल्याला करायला भेटला तो इथून पुढच्या पिढीला नाहीये. आणि सरांनी झालं मॅडम झालं आपल्याला आता जसं तू सांगितलं प्रदीप की 8-11:30 सांगितलं की घेऊन ये आणि आपण 11:30 सांगितलं की घेऊन ये जायचो घरी जायचो सांगायचो आईला. आणि सर आई काय करायची जगताप मॅडम देते काय त्याच्यामुळे जगताप मॅडमचं पण मला भरपूर सहकार्य आहे. आणि तसं जे आता जी आपल्याला ज्यावेळेस सर लोकांनी आपल्याला जे दिलं मॅडमनी त्यांनी सांगितलं दिलं ते आजकालच्या विद्यार्थ्यांना नाही. कारण आपल्या शाळेत आपला आणि शाळेचा कधी व्यवहार झाला नाही. आपल्याला शाळेतून फक्त शिक्षणच भेटतं. व्यवहार हा प्रकार आजकालच्या पिढीला बघायला भेटतोय आणि ते पाहतोय आपण. मॅडम मी आज माझ्या दोन्ही मुलांना 40,000 रुपये फी भरून शाळेत घातले आणि आपल्याला जसं प्रदीप म्हणला तसं आम्हाला फक्त सर 11:30 पाठवायचे पण माझी काही फी घेऊनच नाही. जे आहे ती सत्य परिस्थिती आहे. आणि आज जे आपल्याला बोलायला जी आपली डेअरिंग आहे किंवा आपण जे आज समाजात किंवा जे कुठं तरी व्यवसायात असेल नोकरी पाण्यात असेल आणि जे काही समाजकारणात असेल राजकारणात असेल जे काही आपण आपल्याला घडायला भेटतंय ते आपल्या शाळेमुळे. दाडगे मावशी आहेत दाडगे मावशीचं पण भरपूर सहकार्य आपल्याला असायचं. मॅडमचं पण भोसले मॅडमचं माझं एवढं काही जास्त हे आलं नाही कारण 7वी पर्यंत मी दादा चौधरीला होतो. आणि दादा चौधरीला असताना एकदा काय आलं ते कुपन वाटायचं नाही का म्हणजे रिक्षा फिरत होती कुपन वाटायचं ते आणि लकी ड्रॉचे कुपन वाटत असताना माझ्याकडे इथून शाळेत जायला 2 रुपये लागायचे आणि यायला 2 रुपये लागायचे 4 रुपये होते माझ्याकडे. आणि खायला 2 रुपये दिलेले होते भेळ वगैरे खायला 2 रुपये दिले होते मम्मीने. तर मग गेलो आणि जातानाचे 2 रुपये समजा मी कंडक्टरला दिले 6 रुपयातून 2 रुपये बोलले रिक्षावाले फिरत होते. आणि माझा एक मित्र होता मैड म्हणून म्हणजे शाळेतला तिथं दाळचौधरीला आम्ही दोघं सोबत गेलो. ते रिक्षा फिरत असताना आम्ही ते कुपन फाटलं
बाकीचे 4 रुपयाचं कुपन पाहिलं लकी ड्रॉ आहे त्यात मिक्सर फ्रीज या सगळे कलर टीव्ही हे ते आणि कलर टीव्ही आपल्याला म्हणजे आपण असे विद्यार्थी ज्यांनी परत पाहिलं ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पासून कलर टीव्ही पर्यंत तर ते कलर टीव्हीचं त्या फ्रीजचं त्याचं ऍट्रॅक्शन होतं सर मग ते का काढलं कुपन शाळा 5 वाजता सुटणार आणि त्याच्यानंतर घरी यायचं काम आहे तिकडं ती कुपन वितरणाचं ते संध्याकाळी काहीतरी ते बक्षीस वितरणाचा समारोप होतो तिकडं थांबलो आणि त्याच्यानंतर घरी यायला रात्री 8:30 वाजले त्या माझ्या मित्रांनी मला सायकलवर घरी सोडलं घरी आल्याच्या नंतर आपल्याला अर्धा तास तयार होतो घरच्यांनी पण तशी मालिश केली त्याच्यानंतर मग आई म्हणजे आता हे आपलं काही सुधारणार नाही याला काय करावं लागेल जवळपर्यंत शाळेत टाकावं लागेल म्हणून मी 9वीला या शाळेत 8वीला 8वी 9वी आणि 10वी मग मी इथं होतो असे बरेचसे किस्से आहेत बरेचसे काही गोष्टी येतात सर्व शिक्षकांचं मी मनापासून स्वागत करतो आणि प्रदीप तागड असेल सचिन असेल आणि गीता असेल साधना असेल सगळ्यांचंच सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की जे आम्हाला या म्हणजे सहभागी करून घेण्यात आणि आपल्याला जे आज आनंद भेटणार आहे तो आनंद आपल्याला काही परत भेटणार नाही पण परत एकदा आपण देवगाते म्हणली तशी परत एखादा इव्हेंट घेऊ आणि नाहीतर मग गीताच्या मुलाचं लग्न जवळ झाले आणि सगळ्यात अगोदर मला ती मेसेज म्हटली की मी सगळ्यात मोठा मुलगा माझा आहे 12वी पास झाला मला वाटतं 12वीला तर मी भाऊ तुझ्या मुलाचं लग्न आम्हाला नक्की आमंत्रण दे सरांना पण दे मॅडमला पण दे आम्हाला पण दे त्याच्यामुळे परत एकदा तशी भेट होईल सर्व एवढं 2 शब्द बोलून मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद त्याच्यानंतर 3 वर्ष इथे होतो वडिलांच्या सर्व्हिसिंगचं वारंवार अपडेट ट्रान्सफर व्हायचं त्यामुळं मला कंटिन्यू शाळा बदलावं परंतु शाळा बदलायला त्याच्यानंतर डिग्री घेतली BA मास्टर सोशल वर्कमध्ये केलं त्याच्यानंतर पत्रकारितेचा कोर्स केला आता देखील ऍडमिशन आहे शिकतच आहे शाळेत विद्यार्थी माणूस विद्यार्थी असल्याप्रमाणे शिकतच आहे परंतु कॉलेज झालं आणि मागे शाळा ज्याच्यामध्ये या शाळेचा अनुभव जे आले त्या आठवणी आहेत त्या आजपर्यंत जात आहे सरांचं सगळ्यांनीच सांगितलं की धाक आला काय आणि त्या धाकामुळेच आपण या परिस्थितीमध्ये किंवा या पोझिशनला पोहोचलेलो आहोत गेट टुगेदर शाळेमध्ये घेण्यामागं एक हेतू मला हा पण वाटतो की आपण या ठिकाणी आता प्रत्येकाने आपापली ओळख करून त्याचा कोणी व्यावसायिक म्हटलं कोणी सरकारी त्याच्यामध्ये आहे कोणी डॉक्टर आहे कोणी वकील शिक्षक आहे त्याच्यामध्ये सर्वांना आपण सोबत घेऊन चाललं पाहिजे आपल्याला प्रत्येकाने ओळख करून देताना आपल्याला कुठेतरी आयुष्यामध्ये एकमेकांची मदत लागणार आहे त्यावेळेस आपण एकमेकाला धावून घेतलं पाहिजे चांगला दिसतो आणि हा प्रामाणिकपणे सगळ्यांनी पाळावा अशी अपेक्षा आहे गेट टुगेदरच्या माध्यमातून यापुढेही आपण सर्वांनी एकत्र राहू अशी अपेक्षा आहे आता मी आईला जिल्हा परिषदला काम आहे योजनेच्या बाबतीत पण त्या बाबतीत काही अडचण आली तरी तुम्ही तिथे येऊ शकता ते त्या पहिली मी माझ्या बहिणीसोबत तुम्हाला प्रयत्न करेन ठीक आहे थँक्यू आयोजकांच्या आभार सर आपण देखील वेळेत काढून आलात आणि माझे जुने फार्मेटर भेटले मला फार आनंद वाटला आम्ही काही मुलं कंटिन्यू भेटतो प्रदीप वगैरे पण बाकीचे मुली भेटत नाही तर फार आनंद वाटला आणि आता सगळ्यांनी पोझिशन काढले कोण पुढे आपल्या दादा तसा माझी भेट होत राहील मुली देखील चांगल्या पोझिशन आहेत काही त्यांचे देखील सहकार्य आलो ठीक आहे सर थँक्यू सर प्रेझेंट करते आज 20 वर्षानंतर पुन्हा वाटते शाळेची गोडी आज 20 वर्षानंतर पुन्हा वाटते शाळेची गोडी कारण आज जमले पुन्हा सर्व बालपणाचे सरगडी कोणी खटळा तर कोणी नुसताच काढतोय कोळी जसे जमले पुन्हा एकत्र बाकावरची जोडी बालपण ते पालकत्व असा हा आपला प्रवास बालपण ते पालकत्व असा हा आपला प्रवास पुन्हा पुन्हा लाभो तुम्हा आम्हा बाल मित्र मैत्रिणींचा सहवास वर्गातील मुले तर झाले खूप मोठे भारी कोणी उद्योजक तर
प्रेमळ, आई वडिलांनंतर आपल्या भल्यासाठी झटणारे केवळ शिक्षकच आहेत निर्मळ. क्षमा असावी तुमची येऊ न शकले शाळेला, फार आठवणी दाखवून आल्या आज आपल्या गेट टुगेदरच्या वेळेला. नमस्कार सर, मॅडम नमस्कार. मी सुद्धा आज एक टीचर आहे, परंतु इथं आल्यानंतर जो टीचर पेशा आहे माझ्याला त्याला एक भीती बसली. सर, मी आज 8वी 9वी 10वीच्या मुलांना शिकवते, पण तिथं शिकवताना मला काही भीती वाटत नाही. मी बिनधास्त बोलते, सगळं करते, परंतु मला जुन्या आठवणी परत जागे झाल्या असं अजूनही वाटतं. पलीकडे मुलं बसलेत, पुढं सर बसलेत, ती एक भीती आपोआप मनात तयार झाली. सकाळपासून तयारी केली होती, मी बोलणार, पण आल्यापासून एक भीती तयार झाली. नंतर असं वाटलं खरंच शाळा शाळाच असते, शाळेची बरोबरी कुठेही होत नाही. अजूनही मला तेच वाटते की मी शाळेत आहे. सरांची एक भीती होती, पण ती भीती आदरयुक्त होती. सर बुलेट घेऊन आले ना, सरांचं बुलेट वाजला, वर्ग शांत, सगळे शांत, वर्गात हसणारे बोलणारे सगळे शांत. सर आले, ऍक्च्युली तुला काय करायचं, बुलेटचा आवाज पण काढतो. आणि अजून एक घटना मॅडमचं सांगते, म्हणजे मॅडम लिखाणाला वगैरे सांगत पुढे थोडं लिहून दे, म्हणजे एक मदत घ्यायचे. त्यांच्यामुळे मला कळालं की बाबा माझं अक्षर सुधरू शकतं. ऍक्च्युली माझं अक्षर छान नव्हतं, परंतु का म्हणून मॅडमला ते अक्षर आवडायचं. चाललं पुढे लिस्ट लिहायची असते तर मी त्यांना लिस्ट लिहून द्यायची. त्याच्यानंतर मला समजलं की बाबा मॅडम आपल्याला एवढं प्रेरित करतायत, साधं एवढं लिहून दे. ती एक भीती वाटायला लागली, बाबा आपलं काही चुकलं तर काय होईल, परंतु मॅडम एवढं साधं एवढं लिहून दे. चुकलेलं असेल तर ते माझ्याकडून लिहून घ्यायच्या. एकदा दोनदा मॅडम त्याची वही पण माझ्या वर्गात दाखवली, बघायचं अक्षर कसं आहे. ऍक्च्युली माझं अक्षर त्या मानाने चांगलं नव्हतं, परंतु मॅडमनी मला सांगून नंतर माझ्यामध्ये सुधारणा होती. मी संदीप यादव. माझं नशीब म्हणजे असं की 3 वेळाचं गेट टुगेदर केलं. आणि मोबाईलवर शिकायला चाललंय की बा तू आता किती वर्गात. आज तो चांगला झाला. सांगायचं म्हणजे आज तो आपण सुविचार दिला आहे, ज्ञान हेच खरे झालं. आणि ह्या शाळेतून आपल्याला जे ज्ञान मिळालं तेच आज आमच्यासाठी झाले. मॅडमचं काय म्हणणं असेल, अरे आता तू कधीच पास होणार नाही. विज्ञान मॅडम शिकवायच्या आणि सरांचं इंग्लिश शिकवलं असायचं आणि सरचा तास मला दुपारची सुट्टी झाल्यानंतर असायचं. शाळा सोडून दिले कुठे आपण मग व्यायाला बघितले लग्नात झाले तिथे जेवढे गेले. आमची परिस्थिती त्यावेळेस आई लोकांचे धुणं भांडी करायचे, वडील ड्रायव्हिंग करायचे, कधी फी भरली नाही, आम्हाला आठवतच नाही भरलेली. फक्त पुढच्या विद्यार्थी वर्गात गेले की त्यांना फक्त विचारायचं माझा हजेरीत नंबर आलाय. सरांची एक आदरयुक्त जी भीती होती आपल्याला, सर आम्हाला शाळेतून जे ज्ञान मिळालं आज आम्ही आमच्या आयुष्यामध्ये उभा आहोत, हे फक्त इथल्याकडे घडणार तुमच्याकडे घडणीतून आम्ही तयार झालो. तुम्ही आम्हाला मार्गाच्या काही गोष्टी किंवा तुमच्याकडून मिळालेलं ज्ञान आजही आम्हाला व्यावसायिक ज्ञान जे मिळालं हे फक्त शाळेतून मिळालं. आजही मला काही सल्ला लागला, काही लागलं मी आवडून सरांना फोन करतो, काही गोष्टींचा सरांकडून विचारणा करतो किंवा सर असे आहे. सर आज कधी त्यांना फोन लावला सर कधी असं उचललं नाही किंवा सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं नाही असं कधी झालं नाही. तर सर एक शाळेमध्ये जो अनुभव मिळाला ना तो आज आम्हाला आयुष्यामध्ये इतका काम आला की तो कुठंच मिळू शकत नाही. तुमच्याकडून मिळालेलं जे ज्ञान आहे त्यास किती लाखो करोड रुपयाच्या शाळेत जरी तुला टाकलं तरी त्यात नाही मिळणार नाही. तुमचं मारणं असो, मोठे सरांचं मारणं असो, मोठे सरांचा फी भरली नव्हती, मोठे सर काय म्हणायचे की बाबा चौकात बसा एक दिवस शाळेमध्ये आपल्या हे होतं धन्यवाद असताना मोठे सर शाळा शेजारून गेले, त्यांच्या खिशात वाजली चिल्ला आयला शिवाजी कावडे म्हणून आमच्या मागच्या वेळेस शिवाजी कावडे म्हणला याला सर चौकात बसले आम्हाला सोनार त्यावेळेस सरांचा विद्यार्थी आम्हाला सोनारने सांगितलं की सर संदीप यादव आणि शिवाजी कावडे असे बोलले. सरांनी
शेवटची वेळ आपलीच असं माझ्या आता सचिन साळे डॉक्टर आहे, कांतीला आपला जॉबला आहे, याचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. जवळजवळ म्हणजे व्यवसायाच्या निमित्ताने माझ्या सर्वांशी संपर्क आहे. आता अमोलनी माझ्याकडनंच गाडी घेतली, पण मलाच माहित नव्हतं की तो माझ्या वर्गात होता. गाडी बोलवून फायनल केली, गाडी घेऊन त्याला ग्रुपवर आलं, त्याला कळालं की शोरूम माझं होतं. असं भरपूर गोष्टी आहेत की नवरा झाला, इलेक्ट्रिकच्या गाड्यांची कामं करतो, त्याच्यामध्ये त्याचा घातपाडा चांगला आहे. ह्या व्यावसायिक निमित्ताने आमच्या सर्वांशी भेट होतं. साधारण लागणारा मी गाडी घेऊन गेलो, त्याला गाडी भाड्यावर चालवायचो. म्हणजे असे भरपूर व्यवसाय केले की तिथं भाऊ वर्गात होता, पाठीची बहिणी वर्गात होती. सर्व शिक्षकांना माझा नमस्कार आणि माझ्या वर्ग मित्रांना इथं भेटून मला आज खूप आनंद झालाय. साधना जशी म्हटली तसं मी पण एक शिक्षक आहे, पण इथं मला बोलायची थोडी भीती वाटत आहे माझ्या शिक्षकांसमोर. सेम मला जसं 10वीचा वर्ग होता तसाच आज वाटत आहे. आणि सगळे शिक्षकांनी म्हणजे खरंच प्रदीप काळेंनी एवढी मेहनत करून आपल्याला सगळ्यांना एकत्र आणून आजचा दिवस उजळवला, त्याच्याबद्दल त्याचे खूप आभार. आणि सगळ्यांना एकत्र आणलं त्याच्याबद्दल माझा आनंद होतो. सर्व शिक्षकांना माझा नमस्कार आणि सर्व मित्रमैत्रिणींना जसं सगळ्यांनी सांगितलं की आज एवढ्या दिवसांनी आपण सगळे भेटतोय, तर खरंच खूप आनंद होतो. आणि शाळेची एवढी मोठी इमारत आज पहिल्यांदा मी शाळा बघितली. बीएडच्या वेळेस आले होते पण तेव्हा इमारत नव्हती. आणि मला एक अनुभव सांगायचा आहे माझा. मी बीएड केलं लग्नानंतर पौलबुद्धेमध्ये आणि त्यानंतर पहिला जॉब ॲज अ टीचर. त्याच्या आधी भरपूर जॉब केले, पण खरंच तर म्हणजे विद्यार्थी म्हणून असणं आणि शिक्षक म्हणून उभं राहणं फार अवघड आहे. त्या दिवशी कळलं मला 8वी-9वीचे वर्ग मिळाले होते. नगरमध्येच नारेगावमध्ये गजचितांबर विद्या मंदिर म्हणून स्कूल आहे, तिथे सिलेक्शन झालं. 6 महिन्याची वॅकन्सी होती. पहिला अनुभव होता. 8वी-9वीचे वर्ग आधी आनंद झाला, पण जेव्हा जाण्याचा दिवस उजाडला तेव्हा आपल्या 8वी-9वीचा वर्ग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला की नवीन शिक्षक आले की त्यांना किती त्रास दिला जातो. आणि मग विचार आला की बापरे, आता टिकतो की नाही आपण आणि 6 महिन्याचा कार्यकाळ खरंच पूर्ण होतो की नाही. पण योगायोगाने 7-8 दिवसांनंतर तिथे एक सर म्हणजे सगळ्यांची ओळख नव्हती, नवीन शाळा सगळेच नवीन होते. तर अचानक सर समोरून आले. चेहरा ओळखीचा वाटत होतं पण लक्षात येत नव्हते ना मी कुठे बघितलंय. सर स्वतः समोर आले आणि म्हणाले, तू नय्यर विद्या मंदिरमध्ये शिकत होतीस ना? म्हटलं हो सर, मी तुम्हाला पाहिले पण नक्की आठवत नाही. सर म्हटले हो, मी तुला 7-8 दिवसांपासून पाहतोय, पण तुझे नाव मृण्मयी कुलकर्णी, त्यामुळे मी पण जरा कन्फ्युज झालो. तू सायली राक्षे ना? म्हटलं हो. मग सर म्हटले मी दरोडे सर
छान सुरुवात आहे आणि काळजी करू नको, काही वाटलं तर मी इथे आहे. आणि खरंच माधवी म्हटली तसं कणा कवितेतली शेवटची ओळ आहे की पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. खरंच खूप आधार मिळाला आणि खूप बरं वाटलं. आणि योगायोगाने त्याच 5-6 महिन्यांच्या कालावधीमध्ये समर्थ शाळेमध्ये योगाची स्पर्धा होती आणि मी त्या शाळेत माझे सहशिक्षिका आणि मी त्या शाळेतील विद्यार्थी घेऊन आलो होतो. तर आपल्या शाळेचं प्रतिनिधित्व करायला नय्यर शाळेचं भोसले मॅडम आणि मोठे सर तिथे आले होते आणि त्यांची मला त्यावेळेस म्हणजे त्यांचे आशीर्वाद मला मिळाले तेव्हा नाही व्यक्त करू शकले, पण खरंच मॅडम खूप बरं वाटलं तेव्हा. आणि आपल्या शिक्षकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे असं वाटलं. आणि त्यानंतरची वाटचाल मी खरंच यशस्वीपणे गेली. त्यानंतर मला या शाळेने जसे चांगले शिक्षक दिले तसे चांगले म्हणजे मित्रमैत्रिणी पण दिल्या. पुढे भरपूर झाले म्हणजे शाळेत मिळाले ते म्हणजे सांगायचं म्हणजे गीता सुखदुःखात आजही माझ्या बरोबर असते, कायम पाठीशी असते. थँक्यू गीता. अर्चना, माधवी आणि प्रतिभा, किती जणांना आठवते माहिती आहे प्रतिभा बांदल. आम्ही 10वी नंतर 11वी-12वी फक्त वेगळे होतो, नंतर फर्स्ट इयर 12 आम्ही एकत्र केलं. ती प्रतिभा आणि माधवी स्पेशल सब्जेक्ट. अर्चना पण होती पण जरा सब्जेक्टचं थोडंसं तिने राज्यशास्त्र निवडला आणि आम्ही इंग्लिश निवडला. सो खरं तर परिस्थितीमुळे मी कॉलेज करू शकले नाही. जो आनंद मला मिळाला तो शाळेतच. तर तेव्हा माधवी, प्रतिभा नोट्स पुरवणं, मला महत्त्वाचे टेक्स्ट कळवणं, म्हणजे खरंच आज जे मी काही आहे आणि आज मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकले खरंच या मुलीमुळे होऊ शकलं असेल. मी खूप लकी आहे. मला असे फ्रेंड्स मिळाले आणि त्यामुळेच आजही मी खंबीरपणे उभी आहे. बरेच संघर्ष पुढे म्हणजे आनंदाचे दिवस म्हणाल तर शाळेचा काळ, त्यानंतर फक्त संघर्ष. आणि माझा मुलगा मानस तो आता 5वीत आहे, तर फर्स्टला होता मला वाटतं तो, तेव्हा तो मला एकदा म्हणाला की आई मी ना डॉक्टर, वकील, इंजिनियर काहीही बनेन पण शिक्षक बनणार नाही. म्हटलं काय? आता आई बघ ना, आता मी काय करतो, रोज उठतो, शाळेत जातो, घरी आलो मी गृहपाठ करतो आणि नंतर पण काय करायचं, रोज शाळेतच जायचं. तर म्हणजे खरं तर आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा आपल्याला वैतागायचं गृहपाठ नाही केलं तर शिक्षकांचं मान, घरी पण ठगत, शाळेत पण बघत ठगत, चाचणी गटक चाचणी, सामायिक परीक्षा, असं वाटायचं बापरे कधी मोठं. पण खरंच तो काळच खूप आनंदाचा होता. आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. आणि नक्कीच शिक्षक म्हणून आज मला स्वतःचा अभिमान वाटतो आणि तुमचा आदर्श समोर ठेवून आम्ही नक्कीच प्रयत्न करू, पुढची वाटचाल करू आणि नक्कीच आपल्या शाळेचे नाव पण उज्ज्वल करू. थँक्यू सो मच. खरंच पहिल्यांदा मी देरी करते व्यासपीठावर बोलण्याची. आतापर्यंत नाही, वकील क्षेत्र केलं तरीही नाही, पण आज बोलावं असं वाटतंय. थोडी कुठंतरी खंत वाटते शिक्षण पद्धतीची. तसं पाहिलं तर आत्ताची शिक्षण पद्धती खूप बदललेली आहे. आपल्या वेळेस जे आत्ताचे मित्रमैत्रिणी अनुभव सांगितले ते आपण मुलांना कसं पुढे हँडल करतोय, काय काय बनवण्यासाठी काय काय आपलं पणाला लावतोय. खरंच आपण ऋणी आहोत. मी तर ऋणी आहे. आई वडील, शिक्षक वर्ग, त्यानंतर माझ्या मिस्टरांची खरंच मी ऋणी आहे की त्यांनी आपल्याला कॅपेबल बनवलंय आपल्या मुलांसाठी. आपल्या मुलांची जी शिक्षण पद्धती आहे ती खूप ढासळलेली आहे. माझं भावी शिक्षक वर्गाला विनंती असेल की त्यांनी खरंच खूप एफर्ट घ्यावे आणि शिक्षण पद्धती ही छान करून मुलांकडनं त्यांनाही खूप छान ज्ञान देण्यात यावं. शिक्षण, मुलं म्हणतात की आम्ही इंग्रजीला घाबरतो. शिक्षण हे मराठी इंग्रजी जरी असलं तरी आपण त्यासाठी कॅपेबल बनलेलो आहोत. खरंच म्हणजे शिक्षण हे घेण्यामागचं कारण हे सगळं शिक्षक वर्गांवरती आपण खूप पुढे गेलेलो आहोत. बस काय झालं, सगळे शिक्षक बोलले, डॉक्टर बोलले, वकील बोलले, आता आम्ही व्यावसायिक
म्हणजे आम्ही ढस होतो. आमचं लक्ष शाळेपेक्षा बाहेर असतं. लोकांचा व्यवसाय कसा चालला काय चालला आमचं लक्ष तिकडे राहायचं त्या बेईच्या दुकानाकडे. त्याच्यामुळे म्हणलं आता आमच्याकडून कोणतरी बोललं पाहिजे. जगताळे म्हणलं तुला जावं लागेल म्हणलं. तर मी माझ्या शाळेचा संबंध आला 5वीला असताना. मी 5वीला आहे साहेबांचं आणि वडील नोकरीला असल्यामुळे परत बदलीच्या कारणामुळे मला 9वीला गावाकडे जावं लागलं. तर 10वी शिक्षण मी गावाकडे केलं. माझ्या बरोबर 10वी नंतर 11वीला बाबासाहेब आम्ही दोघं एकाच गावात होतो आणि घराजवळच आहे. तर बाकीचं शिक्षण काय 12वीला केलं सर. नंतर व्यावसायिक ज्ञानाबाई मी ITI केला. ITI क्षेत्रानंतर मी फिल्डर काम केलं म्हणजे वर्कशॉप टाकलं. पण धंद्याची लाईन चेंज होत होतो. मी आता हॉटेल क्षेत्रामध्ये गेलोय. मला तो व्यवसाय बरा वाटतो कारण की त्या क्षेत्रात भरपूर कामगार उपलब्ध आहे. कारण की कष्ट कमी आहेत आणि जेवण खाऊन फुकट आहे. भरपूर आहे आणि ते क्षेत्र चांगलं आहे असं लोकांना करून गैरसमज आहे. त्याच्यामुळे मी क्षेत्रात गेलो. त्यात कष्ट कमी आहे म्हणजे कामगाराचे मार्केट कष्ट भरपूर आहे. मार्गाला म्हणजे तर माझ्या खाली 15 कामगार आहेत म्हणजे माझे 15 कुटुंबच चालू आहे असं आहे. त्याचे सगळे आणि अडचणी सगळे पाहून आता इथं हॉटेल व्यवसायामध्ये आमचं विजू आहे. तिने आता नवीनच चालू केलं आणि नाव पण चांगलं आहे झाडका. तर मी सर्वांना विनंती करतो जर कोणी तिकडे आलं मडी मोठाले तर माझं हॉटेल आहे माऊली प्युअर आहे म्हणून आवश्यक भेटते आहे. माऊली प्युअर आहे. ठीक आहे एवढं बोलून माझ्यासाठी सर्व धन्यवाद. कारण कसं होतं जे प्रोफेशनल कॉलेजेस असतात ना तिथं तुमच्यासारखं प्रेम भेटत नाही माहिती का. म्हणजे त्या शिक्षक लोकांना त्यांना नाव ठेवलं चुकीचं पण त्यांना ती काय म्हणतात ना आत्मीयता नसते ते शिकवण्याची माहिती का. ते होतं प्रोफेशनल पॉईंट ऑफ व्ह्यूनेच पाहतात माहिती का. खरं जे तुम्ही जे तळमळीने जे शिकवता ना आम्हाला आता कळतं की ते मुलांना तुम्ही मारायच्या ना असं वाटतं की अरे हे थोडंसं रागीट आहे बरं हे का मारतात सारखे पण ते आता कळतं. मी सर्वजण मला वाटतं 2002 आणि 3ची बॅच आहे का 4ची बॅच आहे. हे सगळे विद्यार्थी आज माझ्या समोर बसलेले आहेत आणि सगळे बदललेले आहेत. काही चेहरे माझ्या आठवणीत आहेत जसं की अर्चना किंवा पाटील थोडेसे मला आठवतात साई राक्षे म्हणजे कधीतरी असं अचानक लक्षात यादव हे नेहमी भेटतात आणि त्याच्यामुळे ते तुला लक्षात राहतात आणि तुला समोर आल्यानंतर चेहरा आठवतो पण आडनाव लक्षात राहत नाही. आडनाव सांगितल्यानंतर हो बरोबर आपल्या शाळेत होता ह्या आठवणी येतात. आणि खरंच तुम्ही हा जो उपक्रम गेट टुगेदरचा घेतलेला आहे तो प्रत्येक वर्षी घ्या की जेणेकरून आज आपण पाहतो का की एकत्र कुटुंब पद्धती आज राहिलेली नाही. आज विभक्त कुटुंब पद्धती आपण पाहतो आणि त्यामुळे आपल्याला एकमेकाच्या सहकार्याची सतत गरज पडते. आणि या कारणाने तुम्ही जेव्हा एकत्र येता त्यावेळेस कोण कुठे आहे काय करताय सगळ्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आपल्याला या ठिकाणी समजते. भविष्यात तुम्हाला एकमेकाची गरज लागते त्यावेळेस आपले मित्रमैत्रिणी आपल्याला बरेच उपयोगी पडतात. म्हणून असे हे गेट टुगेदर सारखे कार्यक्रम सतत करत जा. आणि या शाळेतून खरंच तुमचे जे अनुभव ऐकले बरेचसे जण या ठिकाणी आपलं मनोगत करत जणांनी व्यक्त केलं की या ठिकाणावरून खरंच अनुभवाची शिदोरी तुम्ही घेऊन जात असता पण त्या वयामध्ये आपल्याला कळत नसतं. आपल्याला फक्त आठवणीत राहतो तो मार. प्रत्येकाला मार ओरडणं रागवणं या गोष्टी लक्षात राहतात. पण जेव्हा आपण मोठे होतो त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे आपल्याला संस्कार लावण्यासाठी या सगळ्या गोष्टी होत्या. या शिक्षकांचा त्यामध्ये स्वार्थ काहीच नव्हता. की आज आपण पाहतो तुमच्या आमच्या भेटी जवळजवळ 20-20 वर्षांनी झाल्या. मग तुमच्याकडून आम्हाला काही देणं किंवा काही संबंध नसतो. फक्त आपला विद्यार्थी काढला पाहिजे. आपल्या विद्यार्थी
विद्यार्थ्याने नाव कमवलं पाहिजे, आपल्या शाळेचं नाव, शिक्षकाचं नाव, कुटुंबाचं नाव हे कुठेतरी उज्ज्वल केलं पाहिजे. आणि जेव्हा असं समजतं, मुलं येतात, पुष्कळ मुलं येतात आमच्याकडे, 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल किंवा शिक्षक दिन असेल, गुरुपौर्णिमा असेल, या सारख्या वेळेस मुलं अवश्य भेट देतात. बरेचसे मुलं येतात, जुने मुलं, आणि खूप छान वाटतं की मुलं काहीतरी करतात, कमवतात, उच्च पदाला पोहोचले. हे ऐकून खूप म्हणजे एक समाधान मिळतं की आपल्या हातून चला आपण मारून म्हणा, बोलून म्हणा, रागून म्हणा, हे मुलं घडवले याचा खऱ्या अर्थाने आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आणि आज मला खरंच खूप आनंद होतोय की तुम्ही घडलात, सर्वजण आपापल्या क्षेत्रात नावारूपाला आलेला आहे. आणि हे बघून मला आज खरंच खूप समाधान वाटलंय. आणि असेच कार्यक्रम इथून पुढे घेत राहा, सर्वांना आणि आयुष्यात चांगले उज्ज्वल यश संपादन करा, कीर्ती मिळवा, उच्च पदाला पोहोचा, ही आज माझ्याकडून तुम्हा सर्वांना या ठिकाणी मी सदिच्छा आशीर्वाद देते. आणि मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे धन्यवाद. मी भोसले मॅडमना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. प्रथमतः केंद्रीय सर्व मान्यवर आणि समोर बसलेले माझे विद्यार्थी सर्वांचे प्रथमतः मी खूप आभार मानते. कारण तुम्ही खूप दिवसानंतर म्हणजे माझ्या आयुष्यातील हा पहिला गेट टुगेदर कार्यक्रम मी अटेंड केलेला आहे. आणि विशेष म्हणजे इतकं अप्रतिम केलं तुम्ही की खरंच तुम्ही स्वप्न बघण्यासारखं वाटलं. खूप छान. मी सर्वांचे त्याबद्दल खूप मनपूर्वक धन्यवाद. विशेष म्हणजे तुम्ही सगळेजण इथं समोर आलात, एकमेकांशी हजार मजा करून पार डोळ्यात पाणी पर्यंत अक्षरशः आम्हाला हसवले आज. तशी मी जास्त हवी असलेलं की डोळ्यात पाणी येतं, डोळ्यात पाणी पर्यंत तुम्ही हसवलं. खरंच आज जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय. तुम्हा सगळ्यांना पुढील आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. असेच एकत्र येत राहा, हसत राहा, कारण जीवनामध्ये त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पैसा आज आहे, उद्या नाही, आज आपण पाहतोय हे सगळं क्षणिक असतं. पण एकमेकांशी प्रत्यक्षात जरी तुम्ही नाही भेटलात तरी ग्रुपवरून का होईना एकमेकांशी टच मध्ये राहत चला, एकमेकांची सुख दुःख एकमेकांना शेअर करत चला, कारण तो सुद्धा खूप एक मोठा आधार असतो. कुणाच्या आयुष्यात काय चाललंय जरी तरी रिप्लाय नाही दिला तरी मग काय करतोय हे त्यातून ग्रुप उघडल्या समजतं. आणि सगळे व्यवस्थित आहे हे म्हणजे ग्रुप उघडल्यावर आपल्या लक्षात येतं आणि त्यावरून समजते की अरे सगळे आहेत, आनंदी आहे, उत्साही आहे. त्यामुळे टच मध्ये राहा. भावी आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पहिलं वाक्य काय असायचं? या 2003-04च्या नांदेडच्या बॅचच्या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वजण आलात. प्रथमतः मी शाळेच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आजचा हा कार्यक्रम म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही सगळेजण एकत्र आहात आणि आमची चर्चा व्हायची बऱ्याच वेळा. संदीप प्रदीप कागड आहे, प्रदीप काळे आहे किंवा कार्तिलाल आहे, बरीचशी मंडळी वारंवार आम्ही भेटतो कशा निमित्तानं चर्चा होते. आणि मग दरवेळेला सर आम्हाला गेट टुगेदर करायचे. मला एक माहिती होतं की काही गेट टुगेदर होत नसते यांचं. मी पण म्हणायचं ठीक आहे चला करा, मी आहे तुमच्याबरोबर. पण आज तो योग आलाय. खरोखर अतिशय आनंद वाटला या कार्यक्रमाच्या निमित्तानं की 2003-04 तो जो काळ होता, खरोखर आजचा काळ आणि तो काळ पाहिला तर तो एक सुवर्ण काळ होता तुमच्या दृष्टीने आणि आमच्या दृष्टीने. मुलं पालक यांच्याशी असणारे आमचे संबंध, त्यावेळेला चालणारे त्या सगळ्या गोष्टी खूप मनोरंजक किंवा खूप आनंद देणार होता. आजही आम्ही काम करतो पण तो जो आनंद होता तर तो आज आनंद आम्हाला कुठेतरी हरवल्यासारखा वाटतोय. कारण अनेक गोष्टींमध्ये काय झालेले आहेत आपण बदल झालेले पाहतो. जसं
जणांनी व्यक्त केली. आम्हाला खरं काही गोष्टी की अनावश्यक गोष्टी आमच्यावरती लादल्या जात आहेत आणि आम्ही पण त्या काय करतो, शासनाचे पदाधिकारी किंवा शासनाचे कर्मचारी असल्यामुळे आम्हाला ते फॉलो करावं लागतं. मला पटत नाही, पण त्यातूनही काही मार्ग काढून आम्ही पुढे काही गोष्टी चालू ठेवत असतो. आज या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं, तुमची ओळख झाली, तुमची ओळख होतीच. बरेचसे सगळे चेहरे मला ओळखीचे. सुषमाची तर मला गेल्या वर्षी आठवण आली, कधी तिची भाची नाही तर प्रवेश आठवीला आहे, दोघी सारख्याच दिसायला. सुषमा परत मला असं वाटतं सुषमाची मुलगी आहे की काय, इतका साम्य त्यांच्यामध्ये आहे. माझ्या भावाला नेहमी विचारत असते शाळेविषयी की आता मुख्याध्यापक कोण आहे, माझ्या वेळेसचे शिक्षक तिथं आहेत का, अजून सगळं शिकवत असते. अजून तरी 8 आवडण्यापर्यंत तुम्ही आहेत. कदाचित पुढेही देवाची कृपा असेल तरी तर मी तुम्हाला दिसेलच. नक्कीच बरोबर आनंद वाटला. तुम्ही पूर्वीच्या काळात असणारी मुलं, तुमचं चाललेला आदळपणा, त्या त्या गोष्टी त्या त्या वेळेत व्हायला पाहिजे त्या त्या तुम्ही केलेल्या आहेत. त्यावेळेस तुम्ही काहीला सुद्धा काही मंडळी मुलं त्यावेळेला माझ्याकडं काही आली कारण ही मोठी दिसायची वर्गात आणि हाफ पॅन्ट होत्या. सर फुल पॅन्टी घ्यायचं आम्हाला, आणि मग शेवटी ह्या गोष्टी काही काळानंतर मग आम्ही फुल पॅन्ट त्यानंतर तुमच्या बॅच नंतरच मला वाटतं चालू केलं. आज इथं तुम्हाला पाहिल्यानंतर मला अजूनही तुम्ही त्या ड्रेस मध्ये स्कर्ट, वेण्या, मॅडमची शक्ती, आमची शक्ती, घरीवर बांधायची, त्याशिवाय प्रवेश नाही, तर ती शिस्त होती. म्हणजे मलाच मुळात शिस्त आवडते, कारण शिस्त असेल तर आपण चांगल्या प्रकारे गोष्टी पुढे करू शकतो. कुठल्याही गोष्टीला आपल्याला डिसिप्लिन असायला हवी, आपल्याला प्लॅनिंग असायला. डिसिप्लिन आणि प्लॅनिंग असेल तर आपल्याला अपयश मिळत नाही. आणि कदाचित मला असं वाटतं की डिसिप्लिन, प्लॅनिंग तुम्हाला कुठेतरी उपयोगी पडलेलं असेल. आज इथं तुम्ही अनेक जण वेगवेगळ्या पदांवरती काम करतायत. खरोखर खूप आनंद वाटला. म्हणजे मनापासून सांगतो, मला खरंच खूप आनंद झाला. कारण इथं काम करत असताना कुठल्याही प्रकारच्या याची अपेक्षा मी कधी ठेवलेली नाही. माझं सर्वस्व जे काही असेल तर माझी मुलं, आणि ही मुलं घडावी, चांगली घडावी, त्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं कल्याण व्हावं, त्यांना पुढं उज्ज्वल भविष्य मिळावं, या दृष्टीने मी पहिल्यापासून प्रयत्न करत आलो किंवा पहिल्यापासून मी पाहत आलो. तुमच्या अनेक गोष्टी, अनेक समस्या होत्या, तुमच्या समस्या होत्या त्यावेळेला आमच्याही समस्या होत्या. तुम्हाला फी मागायचो कारण आम्हालाही पगार नव्हते. आम्हाला पगार होता 200 रुपये, 300 रुपये. तो एकदा दिवाळीला भेटायचा आणि नंतर भेटला तर भेटला, नाही तर नाही भेटला, कारण फीच गोळा होत नव्हती. आणि संस्था सांगायची की तुम्हीच पैसे गोळा करा, तुम्हीच वाटून घ्या. वाटायला काय यायचं वाटायला? मला तर शेवटी माझ्या वाटायला काहीच येत नव्हतं. सगळं आधी वाटून झालं, मला काहीच नसायचं. पण त्यातही मला आनंद होता, कारण का की चला ही मुलं, तुमच्या प्रत्येकाची परिस्थिती मला माहिती होती. प्रत्येक तुमचे आई वडील, म्हणजे आजच्या आई वडिलांपेक्षा तुमचे आई वडील चांगले होते, कारण ते काळजी काट्यानं येऊन भेटायचे. सर काय चाललंय, बेदमा आमची काय हरकत नाही. पॅरेंट्स येऊन भेटायचे, आम्हाला त्यांच्या भावनाही आमच्याकडे व्यक्त करायचे. त्याच्यातून त्यांची सुख दुःख आम्हाला कळायची आणि वाटायची की नाही आपल्याला काम करायचे यांच्यासाठी, ही घडली पाहिजे. कारण त्यांची स्वप्न होती, ती खेड्यापाड्यातून आलेली ही माणसं स्वप्न घेऊन आली होती की आपली मुलं घडावी, आणि ती स्वप्न पूर्ण करण्याचंच फक्त आम्ही काम इथं केले, प्रयत्न केलेले. आणि बायजा मातेच्या आशीर्वादानं आजही ती काम आम्ही चांगल्या प्रकारे करतो आहोत. खरंच ही जी माणसं पाहिली तुम्ही सगळ्यांना पाहिल्यानंतर मला सायलीची पहिल्यापासून गॅरंटी होती, ती शिक्षिकाच होणार. आमची चर्चा व्हायची त्यावेळेला, कारण तिचा उत्साह, तिचं वक्तृत्व, तिचा अभ्यास, ती तळमळ असायची, पण असायची. हिची मात्र भीती वाटायची साधनाची, कानपूर होती त्यावेळेला. भांडायची काही झालं तरी, आणि त्यांचं ते भांडणही रास्त असायचं. कारण काय कधी कधी काही गोष्टी आम्ही त्या काळामध्ये नवीनच होतो आणि काही गोष्टी कदाचित आमच्या हातून चुकल्या असतील, पण तिचं भांडणं जे असायचं तर मुलांच्या मुलींचे काही पाच स्टेट झाले खेळाच्या बाबतीमध्ये, इतर बाबतीमध्ये ते भांडायच्या. तो जो काळ होता तर तो खरोखर आनंददायी होता. तुम्ही सगळेजण या इतक्या वर्षानंतर परत एकत्र आलेला आहात, कारण एकत्र येणंही खूप आज अवघड होत चाललंय. घरात असून आपण एकत्र नसतो. संध्याकाळच्या वेळेचं चित्र पहा, आपण सगळे घरात आहेत, आपले मिस्टर आहेत, मुलं आहेत, आपण आहेत, पण प्रत्येक जण आपला मोबाईल घेऊन वेगवेगळा बसतोय. एकत्र
येणं, एकत्र बसणंच राहिलेलं नाही. जेवायचं म्हटलं तरी मोबाईल, काही करायचं काम म्हटलं तरी मोबाईल लावून आपण बसतोय आणि त्यामुळं हा एकत्रपणा काय झालेला आहे आपल्याला निघून गेलेला आहे. आपल्या हातामध्ये आपण काय करायचंय म्हणजे खरोखरच ही गोष्ट तुम्ही सुद्धा फॉलो करा असं मला वाटतं की संध्याकाळी गेल्यानं काय काम येत ना, आपला ड्युटी आवर संपला, विषय संपला. मी तर बऱ्याच वेळा म्हणतो की मी शाळेच्या ग्राउंड मधून बाहेर पडलो की मी शाळा सोडून देत असतो. मग शाळेच्या बाहेर गेल्यानंतर मी मस्त व्यवस्थित मी फुल पॅन्ट ट्राउझर घाले, टी शर्ट घाले, कसं आहे मला माहिती. मी मला कोणी काय म्हणलं ना, तू शिक्षक आहे, शाळेच्या आतमध्ये शिक्षक, बाहेर मला माझ्या गोष्टी आहेत, मला माझे मित्र आहेत, म्हणजे ती झोल पांघरून शिक्षकाची मुख्याध्यापकाची झोल पांघरून मी का फिरायचं. मी तुमच्या बरोबर आहे तोपर्यंत आहे. मित्रांमध्ये गेलं मित्रांसारखं राहत चला, म्हणजे मित्र माझी वाट पाहत असतात. मी गेलो नाही एखाद्या दिवशी ग्राउंडवर तर त्यांना करमत नाही का, कारण माझ्या इतक्या शिवाय कोणीच देत नाही त्यांना. ते फोन करतात, तो आला नाही अजून, त्यांना फोनही यासाठी करतात की त्यांना शिवी ऐकायची असते आणि मग तो आनंदच आहे तर तो खरोखरच आहे. आणि हे जे आहे ना, हा आनंद जो आहे तो जो शाळेतल्या मुलांचा किंवा शाळेतल्या मैत्रीचा जो आहे ना, तर तो तुम्हाला नंतर कुठे मिळणार नाही. म्हणून आपण म्हणतो की दोस्त बडे डॅश डॅश होते, हे असं आपण जे म्हणतो तर ते पाहायचे. कारण मित्र मैत्रिणींमध्ये आपण ज्या गोष्टी शेअर करू शकतो, कदाचित आपण आपल्या पत्नी बरोबर आपल्या पती बरोबर ज्या काही गोष्टी बोलू शकत नाही किंवा शेअर करू शकत नाही, तर ती आपली मैत्री जी असते तर ती नितळ असते. आणि ही नितळ मैत्री आपण प्रत्येकानं जपावी. याही पुढं भविष्यामध्ये तुम्ही सगळेजण असे एकत्र या, कारण आपण पाहतो की हे 5-6 आपलेच मित्र आपल्यामध्ये नाही. म्हणजे लाईफ इज व्हेरी शॉर्ट, आहे की नाही. सो लिव्ह इट, लव्ह इट आणि एन्जॉय इट. म्हणजे ह्या गोष्टी आपण शिका, स्वतःला वेळ द्यायला शिका. ज्या गृहिणी आहेत, ज्या महिला आपण म्हणतो गृहिणी, सर्व्हिसला नाही, तर त्या खरं म्हणजे सगळ्यात जास्त हॅट्स ऑफ त्यांना आहे. कारण घर सांभाळणं काय सोपं काम नाही आहे. म्हणजे पती जर यांच्यासारखाच असेल तर त्याला सांभाळायचं अवघड. त्याच्यापेक्षा नेक्स्ट वर्जन आपलं जे मुलं काय असतील आपल्याला माहिती आहे. आणि खरोखर ही तारेवरची कसरत आहे. ज्या नोकरी करतायत तर त्यांनाही खरोखर त्यांचे हॅट्स ऑफ, कारण नोकरी करून घर सांभाळणं हे म्हणावं एवढं सोपं काम नाही. मुली त्या जबाबदारीनं या ठिकाणी काम पार पाडतायत, त्यांचे मी या ठिकाणी खूप अभिनंदन करतो. आपण सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असताना खरोखर चांगलं काम करण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत राहा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही एकत्र आलेला आहात. सुदैवानं की गेल्या अनेक वर्षांमध्ये